सावरा रस्त्याचे बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या साठेलोटेमुळे दर्जाहीन रस्ता उठला. नागरिकांच्या जीवावर. बांधकाम विभागाने जर रस्ता दुरुस्त न केल्यास रस्ता जाम करून आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. सावरा ते वडाळी देशमुख या स्थानिक नागरिकांना मुख्य बाजारपेठेत व शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीत काम करायला जाण्या येण्याकरिता एकमेव हाच रस्ता आहे व दर्यापूर रोडवरून अंजनगाव रोडवर व अंजनगाव रोडवरून कुटासा दहीहंडा ते अकोला जाण्याकरिता हा मुख्य शॉर्टकट रस्ता आहे. रहदारीचे प्रमाण वाढत असून गेल्या 5 ते 6 महिन्यात लगत आमदार निधीमधून लाखो रुपयांचे या रोडचे डांबरीकरण काम झाले असून या मुख्य रोडवर जो सावरा या गावाकडून येत असताना पहिला पूल लागतो त्या पुलावर गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून काम अपूर्णच रखडलेले आहे आणि त्यात समोरील दुसऱ्या पुलावरील काम नुकतेच झाले असून पूर्णतः साईडचा भाग खचून आहे. रोडच्या मध्यभागाला मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या रोडवरील केलेल्या कामाच्या ठेकेदाराने रोडच्या साईड काही ठिकाणी अजूनपर्यंत भरल्या नाहीत. यावर बांधकाम विभागाचे कर्तव्य कुठे पार पडत आहेत? इंजिनियर स्पेशल ठेकेदाराकडून कामाचे इन्स्ट्रुमेंटनुसार काम करून घेणे याकरिता असून ही दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाची परिस्थिती निर्माण होत असेल याला कारणीभूत संबंधित बांधकाम विभागच. साठेलोटेपणाचा हा भाग जनतेपुढे येत आहे. बांधकाम विभागाच्या इंजिनियरने या कामावर का लक्ष दिले नाही व एवढा मोठा निकृष्ट रस्ता तयार कसा झाला तरीही दुरुस्ती का केली नाही असा आरोप नागरिक करीत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई. वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे. तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत. मोठमोठे खड्डे हे सावरा वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत. तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.